माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत मराठीतून इंग्लिश शिका म्हणजेच लर्न इंग्लिश इन मराठी. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस टेन्स हे बघितलं आहे. तर तुम्ही माझ्या मागची व्हिडिओ जी आहे ती बघू शकता. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच, ती तुम्ही नक्की बघा. तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट टेन्स म्हणजे काय, म्हणजेच की पूर्ण काळ काय आहे ते बघूयात आपण. सुरुवातीला आपण बघूयात की प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय आहे. जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. या काळाची रचना कर्ता प्लस हॅव हॅज व क्रियापदाचे तिसरे रूप असं केलं जातं. म्हणजेच की काय, जेव्हा वर्तमानातील क्रिया म्हणजे कशी आहे, आपण कसं बोललं जातं ते मी तुम्हाला दाखवते. उदाहरणार्थ, मी घेतलेलं आहे, मी सांगितले आहे, मी बोलले आहे, मी ठेवलं आहे, मी म्हटलं आहे, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे. ओके. म्हणजे काय झालंय की माझी क्रिया ही आहे ती तुम्हाला सांगून झालेली आहे, पूर्णपणे सांगून झालेली आहे. म्हणजेच काय की प्रेझेंट परफेक्ट टेन्स इथे माझं झालेलं आहे. ओके. तर ह्याचा जरा फॉर्म्युला आपण बघूयात की याच्यामध्ये कसं येईल की पॉझिटिव्ह मध्ये कर्ता म्हणजे एस म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. जर निगेटिव्ह मध्ये आपल्याला बनवायचं असेल तर कर्ता प्लस हॅव हॅज प्लस नॉट प्लस क्रियापदाचे तिसरे रूप अँड प्लस ऑब्जेक्ट जे काय असेल. म्हणजे या पद्धतीने आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करायचा आहे. काही उदाहरणं बघूयात आपण की आय हॅव टेकन अ न्यू बॅग. आय म्हणजे कर्ता म्हणजे सब्जेक्ट, हॅव म्हणजे आता घेतलंय, आय हॅव यूज केलं जातं. शी हॅज, ही हॅज, इट हॅज, वी हॅव, दे हॅव. अशा पद्धतीने मी तुम्हाला काही मागच्या व्हिडिओमध्ये मी हे देखील सांगितलं आहे की हॅव हॅज कधी यूज केलं जातं. जर करता आय असेल तर आपण हॅव कधी घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत. तुम्ही पूर्ण जर प्लेलिस्ट तुम्ही चेक केली तर तुम्हाला माझ्या व्हिडिओज तुम्हाला सगळ्या दिसतील आणि व्यवस्थित कळेल. ओके. आय हॅव टेकन अ न्यू बॅग. मी नवीन बॅग घेतलं आहे. राम हॅज कम टू मीट मी. राम आम्हाला भेटायला आला आहे. आय हॅव अंडरस्टूड दिस. मला हे समजलं आहे. म्हणजेच काय की इथे तुम्ही लक्षात येते की आय म्हणजे कर्ता, हॅव घेतलंय, क्रियापदाचं तिसरं रूप टेक, टूक, टेकन, अ न्यू बॅग. ओके. या पद्धतीने आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स इथे बनवतो. नेक्स्ट बघूयात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच की पूर्ण भूतकाळ बघायचा आहे आपल्याला. एखादी क्रिया मागील काळातील पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच की पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. या काळाची रचना कर्ता प्लस हॅड क्रियापदाचे तिसरे रूप असं केलं जातं. उदाहरणार्थ, मी घेतलेलं होते, मी सांगितले होते, मी बोलले होते, मी ठेवलं होते, मी म्हटलं होतं. ओके. या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही असं आपण बोलतो. मी सांगितले होते, मी बोलले होते, मी वाचलं होतं ते, मी शिकवलं होतं. अशा पद्धतीने आपण पास्ट परफेक्ट म्हणजे माझं सगळं सांगून झालेलं होतं. मागच्या काळामध्ये सांगतोय आपण, पूर्ण भूतकाळात काहीतरी सांगतोय आपण. मी दिलेलं होतं. ओके. असं आपण आठवून कोणाला तरी सांगतो की माझी ती क्रिया पूर्ण झाली होती भूतकाळात. अशा पद्धतीने आपण इथे पास्ट परफेक्ट टेन्स या पद्धतीने यूज करत असतो. याचा फॉर्म्युला बघितला तर पॉझिटिव्ह मध्ये कर्ता प्लस हॅड. जसं की आपण परफेक्ट प्रेझेंटमध्ये बघितलं हॅव आणि हॅज घेतो, पण आपल्याला इथे पूर्ण भूतकाळामध्ये फक्त हॅड घ्यायचा आहे. ओके. आता कर्ता म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. तेच निगेटिव्ह मध्ये कसं होणार, सब्जेक्ट हॅड प्लस नॉट प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. या पद्धतीने तुम्ही करू शकता. काही उदाहरणं बघूयात. आय हॅड लॉस्ट माय फोन. मी माझा फोन हरवले होते. ही हॅड अर्न
अ लॉट ऑफ मनी, त्याने खूप पैसा कमवला होता. हॅड, आय हॅड लॉस्ट माय फोन. ओके, ही हॅड earn a lot of money. She had lent me shoe. तिने तिचे शूज दिले होते. ओके, they had not cleaned their plates. ते त्यांचे प्लेट साफ केले नव्हते. अशा पद्धतीने तुम्ही had चा उपयोग पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करू शकता. नेक्स्ट बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्य काळ. आता पूर्ण भविष्य काळ कसं करायचंय? जेव्हा एखादी क्रिया ही भविष्य काळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते, तेव्हा त्याला पूर्ण भविष्य काळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी उद्या हे केलेलं असेल. मी उद्या तिकडे गेलेले असेल. हे मी तिकडे जाणारच आहे. मी उद्या ते अभ्यास करणारच आहे. मी उद्या ही क्रिया करणारच आहे. ओके? केलेलं असेल. मी पूर्ण असे मी सांगू शकते. हां, मी उद्या हे अभ्यास केलेला असेल. मी उद्या अमुक-तमुक ठिकाणी गेलेले असेल. तुम्ही जाणार तर आहात, पण आपण विचार करतो ना, की हां, उद्या या वेळेला मी तिकडे असेल. मी उद्या या वेळेला तिकडे गेलेले असेल. तर अशा वेळेस आपण फ्युचर परफेक्ट टेन्स यूज करतो. म्हणजेच या काळाची रचना कर्ता प्लस विल हॅव व क्रियापदाचे तिसरे रूप व ऑब्जेक्ट असं आपण करत असतो. बरोबर आहे. आलेले असतील, मी पोहोचलेले असतील, बोललेले असतील, केलेले असेल, आलेले नसतील. ओके, अशा पद्धतीने आपल्याला यूज करायचं आहे. आता याचं कसं येणार? पॉझिटिव्ह. कर्ता प्लस विल किंवा शॅल प्लस हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट. सेम निगेटिव्ह मध्ये विल, शॅल प्लस नॉट प्लस हॅव आणि क्रियापदाचे तिसरे रूप आणि ऑब्जेक्ट. चला तर मग बघूयात काही उदाहरणं. ही विल हॅव, ही विल हॅव completed his project. त्याने आत्तापर्यंत त्याचे प्रोजेक्ट पूर्ण केलेला असेल. ठीक आहे, म्हणजे ही म्हणजे सब्जेक्ट, विल हॅव यूज केला आपण, कम्प्लिटेड क्रियापदाचे तिसरे रूप आणि त्याचा प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेला असेल. ही विल हॅव रिच्ड होम बाय नाव. तो आतापर्यंत घरी पोहोचला असेल. शी विल हॅव स्टार्टेड रायटिंग अ लेटर. तिने पत्र लिहिण्यास सुरुवात केली असेल. ओके, अशा पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट टेन्स असे यूज करत असतो. तर अशा पद्धतीने आज आपण परफेक्ट टेन्स बघितला आहे. पण या परफेक्ट टेन्समध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स हे तिन्ही काळ आपण आज बघितले आहे. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.